चला तर मंडळी, आज आपण छान भात, सांबार आणि कोबीची भाजी बनवूया. त्यासाठी मी इथं कोमट पाणी करून घेतलेलं आहे. हा तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुतलेला आपल्याला कोमट पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आपल्याला तांदूळ फक्त 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. पूर्ण तांदूळ आपल्याला शिजवायचा नाही, कारण आपण आज राईस कुकरमध्ये भात शिजवणार आहोत. हा कुकर आपल्याला गॅसवर ठेवायची आवश्यकता नसते. आपला तांदूळ 10 ते 15 मिनिटात शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता, फक्त हा अर्धवट शिजलेला आहे. त्या कुकरमध्ये ठेवल्यानंतर तो पूर्ण छान असा शिजतो. आपल्याला हा भात आता ह्यात ठेवून एक ते 1.5 तास आपल्याला ह्यात ठेवायचा आहे, व्यवस्थित झाकून. त्या कुकरचंही झाकण आपल्याला व्यवस्थित बंद करायचं आहे, तरच तो भात छान शिजतो. 1 ते 1.5 तासानंतर तुम्ही बघू शकता किती छान भात शिजलेला आहे. त्यानंतर आता आपण कोबीची भाजी बनवणार आहोत तोंडी लावण्यासाठी. तर त्यासाठी मी इथं कोबी कापून घेणार आहे. आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं मिक्सरमध्ये खोबरं, मिरची, आलं आणि कोथिंबीर वाटून घ्यायची आहे. तेल गरम झाले की आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर कढीपत्ता आणि लाल मिरचीही आपल्याला घालायची आहे. त्यानंतर आपल्याला आपण खोबऱ्याचं वाटण केलेलं ते घालून घ्यायचं आहे. ते आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार थोडंसं मीठ, ते नंतर आपण छान परतून घ्यायचं आहे आणि त्यात बारीक चिरलेला कोबी घालून घ्यायचा आहे. कोबी छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ मी झाकून ठेवलेला होता. आपली कोबीची भाजी छान आता शिजत आलेली आहे. आपली कोबीची भाजी आता तयार आहे. तर आता आपण सांबारची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे, एका कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. मी थोडासा मोठा कुकर घेतला आहे, त्यामुळे डाळीचं पाणी बाहेर येत नाही. इथे मी तुरीची डाळ घेतली होती. त्याचबरोबर त्यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे. मी इथे कुकरच्या झाकणाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, त्यामुळे डाळीचं पाणी बाहेर येत नाही. कुकरला 2-3 शिट्ट्या झाल्या की कुकर थोडंसं थंड झालं की मी त्याचं झाकण उघडून घेतलं आहे, कारण आपल्याला त्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये मी घालणार आहे बटाटा, टोमॅटो, कांदा आणि शेवग्याची शेंग. तुम्ही डाळीसोबतही भाज्या शिजायला घालू शकता, पण त्या जास्त गीर होतात, त्यामुळे मी नंतर भाज्या घालते. भाज्यांना आपल्याला 1 शिटी केली तरीसुद्धा चालते. तसं डाळीला आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या कराव्या लागतात, तेव्हा ती छान गीर होते.
त्याचबरोबर आपण कुकरला शिट्ट्या होईपर्यंत इथं सांबार मसाला आणि लाल तिखट घालून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याचा पेस्ट बनवून घ्यायची आहे. मसाल्याची थोडंसं पाणी घालून पेस्ट केली की सांबारमध्ये गुठळ्या होत नाहीत. तर आपण इथं थोडंसं पाणी घालून छान ते मिक्स करून घेऊया. इथं मी थोडंसं तेल घालून भेंडी थोडीशी परतून घेणार आहे. भेंडी आपण भाज्यांसोबत सांबारमध्ये घातली की ती थोडीशी चिकट होते, त्यामुळे मी थोडंसं तिला परतून मग मी डाळीमध्ये घालते. तर आपण थोडंसं भेंडीला परतून घेऊया. भेंडी माझी परतलेली आहे तर मी काढून घेते तिला. तर आपल्या भाज्याही छान शिजलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहे. तुम्हाला कसं घट्ट हवं असेल तसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तर आता मी त्यामध्ये आपण जी सांबार आणि लाल तिखटची पेस्ट केली होती ती घालून घेणार आहे. त्याचबरोबर मी इथं तेल घालून घेतलं आहे फोडणीसाठी. त्यामध्ये आपण घालूया मोहरी. मोहरी मी थोडीशी इथं जास्त घातलेली आहे. सांबारमध्ये जास्त मोहरी जरा छान लागते. त्याचबरोबर लाल मिरची, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आपण भाजून घेतलेली भेंडी आपण आता त्या डाळीमध्ये घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर फोडणीही आपल्याला घालून घ्यायची आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने सांबार नक्की करून बघा. जर आवडलं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीरीने सांबारला छान चव येते. तर आपलं सांबार आता तयार आहे. तर मी इथं सांबार, भात आणि कोबीची भाजी आणि पापड असं जेवणला घेतलेलं आहे.